नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण जग निर्वसाहतीकरण या इतिहासातील 9व्या प्रकरणातील प्रश्न उत्तरांचा आढावा घेणार आहोत। तर सुरू करूया। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा। यातला पहिला प्रश्न, पहिल्या महायुद्धात डॅश व तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला। पर्याय अ अमेरिका, ब फ्रान्स, क इंग्लंड आणि ड जर्मनी। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जर्मनी। मित्रांनो, पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनी, तुर्कस्तान, ऑस्ट्रिया, हंगेरी, बल्गेरिया हा मध्यसत्तांचा जो गट होता त्याचा पराभव झालेला होता आणि दोस्त राष्ट्रांचा हा विजय झालेला होता। यानंतर दुसरा प्रश्न, 1935 मध्ये डॅश भारतापासून वेगळा करण्यात आला। पर्याय अ म्यानमार, ब श्रीलंका, क मालदीव, ड इराण। तर या प्रश्नाचं उत्तर आहे म्यानमार। बघा, 1935 पर्यंत म्यानमार हा ब्रिटिश भारताचा एक प्रांत होता, परंतु कायद्यानुसार 1935 पासून भारतापासून म्यानमार हे वेगळं करण्यात आलेलं आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न, 1947 मध्ये पहिली डॅश परिषद भरवली गेली। पर्याय अ ऐक्य, ब आशियाई, क अटलांटिक, ड मँचेस्टर। तर या प्रश्नाचं उत्तर आहे आशियाई। तर भारतामध्ये 1947 मध्ये पहिली आशियाई परिषद भरवली गेली आणि या परिषदेला आशियातील जवळपास 25 राष्ट्रांचे प्रतिनिधी हे उपस्थित झालेले होते। यानंतर चौथा प्रश्न, इंडोनेशियातील डॅश येथे पहिली आशियाई व आफ्रिकन राष्ट्रांची परिषद भरली। पर्याय अ सिंगापूर, ब काठमांडू, क बांडुंग, ड मँचेस्टर। तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बांडुंग। तर 1955 मध्ये इंडोनेशियाची राजधानी बांडुंग या ठिकाणी पहिली आशियाई व आफ्रिकन राष्ट्रांची परिषद भरलेली होती आणि या परिषदेमध्ये आशिया आफ्रिका खंडातील राष्ट्राच्या जमलेल्या प्रतिनिधीने अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवरती ही चर्चा केली होती। यानंतर पाचवा प्रश्न, मुसोलिनी हा डॅशचा हुकुमशहा होता। पर्याय अ जर्मनी, ब इटली, क इथिओपिया, ड इंग्लंड। तर मुसोलिनी हा इटलीचा हुकुमशहा होता। बघा, पहिल्या महायुद्धानंतर अवघ्या 10-15 वर्षामध्ये जगातल्या विविध राष्ट्रांमध्ये हुकुमशहांचा उदय झालेला होता आणि इटलीमध्ये सुद्धा मुसोलिनी या हुकुमशहाचा उदय झालेला होता आणि त्याने इटलीमध्ये सत्तेवर आल्या विस्तारवादी धोरणाचा स्वीकार केलेला होता। जगाच्या विविध भागांमध्ये हुकुमशहांचा उदय होणं हे दुसऱ्या महायुद्धाला कारणीभूत ठरलेलं आहे, ही बाब आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे। यानंतर बघा, ब प्रश्न, पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। यामध्ये बघा, अ गटामध्ये पहिलं बांडुंग, दुसरं पॅरिस, तिसरं लंडन आणि चौथं मँचेस्टर। आता ब गटामध्ये बघा, बांडुंग परिषद 2 1919 मधील पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद, तिसरी 1900 मधील पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद आणि चौथं आशियाई ऐक्य परिषद। तर या जोड्यांमध्ये पहिल्या 3 जोड्या ह्या अचूक आहेत, बरोबर आहेत। चौथी जोडी जी आहे
मँचेस्टरच्या समोर ब गटामध्ये देण्यात आलेली आशियाई ऐक्य परिषद ही चुकीची आहे आणि त्यामुळं उत्तरामध्ये दुरुस्त जोडी असं लिहून मँचेस्टरच्या समोर आपल्याला आफ्रिकी ऐक्य परिषद असं नमूद करायचं आहे. तर ही करेक्ट अशा स्वरूपाची जोडी असेल. यानंतर बघा दुसरा प्रश्न, त्यामध्ये अ गटामध्ये पहिलं एच विल्यम्स, 2 मोहम्मद ठाकुरुफानू अल आझम, 3 महात्मा गांधी, 4 ऑंग सॅन. आता ब गटामध्ये बघा 1 आफ्रिका ऐक्याचा विचार, 2 मलबार येथील सुलतान, 3 श्रीलंकेतील स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व आणि 4 बर्मा इंडिपेंडन्स आर्मीचे नेतृत्व. तर मित्रांनो तिसरी जोडी जी आहे महात्मा गांधी आणि ब गटामध्ये दिलेली श्रीलंकेतील स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व, तर हे चुकीचं आहे. महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व केलेलं होतं आणि त्यामुळे उत्तरामध्ये आपण ही अचूक जोडी नमूद करूया. यानंतर प्रश्न दुसरा, ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना संबंधी नावे लिहा. पहिलं, ब्रिटिशांनी म्यानमारच्या उपाध्यक्षपदी नेमलेला नेता. तर मित्रांनो लोकांच्या मताचा आढावा घेऊन ब्रिटिशांनी म्यानमारमध्ये उपाध्यक्षपदी ऑंग सॅन यांची नियुक्ती केलेली होती. यानंतर दुसरा प्रश्न, निर्वसाहतीकरणास चालना देण्यास कारणीभूत असलेली सनद. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ॲटलांटिक सनद. तर मित्रांनो ॲटलांटिक सनदेमुळेच निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेस ही गतिमानता प्राप्त झाली होती. त्यानंतर तिसरं, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान, तर अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये अनेक संकट निर्माण झालेली असताना इंग्लंडच्या पंतप्रधानपदी एक मुत्सद्दी व्यक्ती बसलेला होता आणि त्याचं नाव आहे विन्स्टन चर्चिल. अतिशय मुत्सद्दीपणानं त्यांनी ही प्रश्न त्या काळामधले हाताळलेले आहेत. जगातल्या लोकशाही राष्ट्रांमधले जे यशस्वी पंतप्रधान आहेत त्यापैकी आपल्याला विन्स्टन चर्चिल यांचं नाव हे घ्यावं लागेल. यानंतर चौथा प्रश्न, मालदीव येथे हवाई तळ व रेडिओ केंद्र उभा करणारे अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर मालदीवच्या भागावरती वर्चस्व निर्माण झाल्यावर त्या ठिकाणी ब्रिटिशांनी हवाई तळ आणि रेडिओ केंद्र उभा केलेला आहे. त्यानंतर पाचवा, 1945 साली आफ्रिका खंडातील नेत्यांनी भरवलेल्या परिषदेचे ठिकाण. तर बघा इसवी सन 1900 पासूनच आफ्रिका ऐक्याची संकल्पना ही साकार करण्यासाठी वेगवेगळ्या भागामध्ये हे ऐक्य परिषदा भरवण्यात आलेल्या आहेत आणि तशाच पद्धतीचा प्रयत्न 1945 मध्ये करण्यात आलेला आहे. आणि ही परिषद मँचेस्टर या ठिकाणी भरवण्यात आलेली होती. यानंतर ब प्रश्न, दिलेल्या कारणांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामधला पहिला प्रश्न, दुसऱ्या महायुद्ध काळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली कारण. पर्याय अ, आफ्रिकेतील वसाहतींनी परकीयांचे वर्चस्व झुगारून टाकले. ब, आफ्रिकेत पाश्चात्य शिक्षण पद्धती होती. क, दुसऱ्या महायुद्ध काळात इंग्रज व फ्रेंचांनी वसाहतींना काही अधिकार द्यायला सुरुवात केली. आणि ड, पाश्चात्य देश दुसऱ्या महायुद्धात गुंतले होते. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की दुसऱ्या महायुद्ध काळात इंग्रज व फ्रेंचांनी
वसाहतींना काही अधिकार द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळं दुसऱ्या महायुद्ध काळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ ही अधिक गतिमान झालेली होती. यानंतर दुसरा प्रश्न, दुसऱ्या महायुद्ध काळात आफ्रिकेतील ब्रिटिश वसाहतींना धोका निर्माण झाला कारण पर्याय ब्रिटिश वसाहतींना स्वातंत्र्य हवे होते, युरोपातील सर्व राष्ट्रांनी वसाहतींवर आक्रमण केले होते, जर्मनीच्या सेनापतीने ब्रिटिश वसाहतींवर आक्रमण केले होते आणि राष्ट्रसंघाने सर्वांना वसाहती सोडून जाण्यास सांगितले होते. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जर्मनीच्या सेनापतीने ब्रिटिश वसाहतींवर आक्रमण केले होते. तर मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये इटली आणि जर्मनीचा सेनापती जो आहे रोमेल यांनी आफ्रिकेमध्ये अनेक भागामध्ये चढाई केलेली होती आणि त्यामुळं त्या भागातील ब्रिटिश वसाहतींना धोका हा निर्माण झालेला होता. तर या प्रश्न प्रकारामध्ये नकाशावर काही प्रश्न देण्यात आलेला नाही आणि त्यामुळे प्रश्न तिसरा बघा, दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. तुम्हाला स्क्रीनवरती एक डायग्राम दिसत असेल तर हा डायग्राम की या ब्रिटिश वसाहती मिळून दक्षिण आफ्रिका राज्य निर्माण झाले. तर चारी कोपऱ्यामध्ये 4 रिकाम्या चौकटी सोडण्यात आलेली आहेत, त्या तुम्हाला भरायच्या आहेत. तर ज्या चारी वसाहतीमुळं दक्षिण आफ्रिका राज्य निर्माण झालेलं आहे त्याचा उल्लेख तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. प्रत्येकी अर्ध्या गुणासाठी ही एक रिकामी चौकट सोडण्यात आलेली आहे. तर आपण भरूया बघा. केप कॉलनी, 2 नाताळ, 3 ऑरेंज फ्री स्टेट आणि 4 ट्रान्सवाल. तर मित्रांनो, या ब्रिटिशांच्या 4 वसाहती होत्या आणि या 4 वसाहतींना मिळून दक्षिण आफ्रिका हे राज्य निर्माण झालेलं होतं. यानंतर बघा, दुसरं एक अशा पद्धतीचं डायग्राम आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल. तर निर्वसाहतीकरणास चालना देणारे 4 घटक तुम्हाला त्या ठिकाणी नमूद करायचे आहेत. तर सुरू करूया बघा. त्यामधलं पहिलं, युरोपीय राष्ट्रांचे आपापसातील संघर्ष. त्यानंतर दुसरं आणि तिसरं बघा, पहिले आणि दुसरे महायुद्ध आणि चौथं वसाहतवाद विरोधी चळवळी. तर मित्रांनो बघा, अनेक युरोपियन राष्ट्र या साम्राज्यवादी स्पर्धेमध्ये उतरलेली होती आणि त्यामुळं या राष्ट्रांमध्ये एकमेकाविषयी संघर्षाची भावना निर्माण झालेली होती. त्यांच्यामध्ये आपापसामधले हेवेदावे वाढलेले होते आणि त्या संघर्षामुळं त्यांची शक्ती क्षीण झालेली होती. तर निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेला चालना देणारा हा एक घटक आहे. दुसरं, पहिलं महायुद्ध झालं आणि दुसरं महायुद्ध झालं. या दोन्ही महायुद्धामुळं साम्राज्यवादी राष्ट्राचं कंबरडं हे मोडलेलं होतं आणि त्यामुळं वसाहतीवरती अगोदरसारखी हुकूमत प्रस्थापित करणं त्यांना शक्य झालेलं नाही. आणि त्याचबरोबर या वसाहतींमध्ये वसाहतवादाच्या विरोधामध्ये, साम्राज्यवादाच्या विरोधामध्ये चळवळी निर्माण झालेल्या होत्या. आता या वसाहतींना स्वातंत्र्य हवं होतं आणि त्यामुळं निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेला ही गती मिळालेली आहे. तर अशा पद्धतीने ही 4 कारणं आपण नमूद केलेली आहेत. यानंतर बघा, तिसरा एक डायग्राम आपल्याला दिसत असेल. पहिलं महायुद्ध आणि खाली विश्वस्त राष्ट्रे आणि बाजूला पराभूत राष्ट्र असं नमूद केलेलं आहे. तर पहिल्या महायुद्धामधले पराभूत राष्ट्र कुठली? तर जर्मनी आणि तुर्कस्तान. तर विश्वस्त राष्ट्र कुठली? तर इंग्लंड आणि फ्रान्स. तर पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनी आणि तुर्कस्तानचा पराभव झालेला होता आणि त्यामुळं त्यांच्या वसाहतीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रसंघानं
इंग्लंड आणि फ्रान्स या राष्ट्रांची विश्वस्त राष्ट्रे म्हणून नियुक्ती केलेली होती. त्या राष्ट्रांना या पराभूत राष्ट्रांच्या वसाहतीवरती देखरेख करायची होती, नियंत्रण ठेवायचं होतं. आणि त्यामुळं अशा पद्धतीचा हा डायग्राम आपण तयार केलेला आहे. तर मित्रांनो, या 9व्या प्रकरणातील विविध प्रश्न प्रकारांचा आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूया.